नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तो वर्ग 5 स्कॉलरशिप गणित मध्ये आपण आज बघणार आहोत एक्सरसाइज 3.1 जी आहे नवनीतच्या बुक मधून। तर ही एक्सरसाइज डिपेंड आहे प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, इंटरनॅशनल न्यूमरेशन सिस्टीम या इंडियन प्लेस व्हॅल्यू सिस्टीम, ठीक आहे, याबाबत आहे। जर आपल्याला इंडियन प्लेस व्हॅल्यू सिस्टीम किंवा इंटरनॅशनल प्लेस व्हॅल्यू सिस्टीम, प्लेस व्हॅल्यू काय आहे, फेस व्हॅल्यू काय आहे याबाबत काही अडचण असेल तर मी या संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तर चला बघूया एक्सरसाइज 3.1। पहिला प्रश्न आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 2 इज 20,000। 1 10 100 100 नंतर कॉमा द्या, तर 1000 10,000 म्हणजे ही नंबर जी आहे ती आहे 20,000। तर खाली तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत। या पर्यायापैकी कोणत्या संख्येमध्ये 2 ची प्लेस व्हॅल्यू ही 20,000 आहे। आता 2 ची प्लेस व्हॅल्यू 20,000 याचा अर्थ 2 हा डिजिट कोणत्या प्लेस मध्ये पाहिजे आपल्याला, तर तो पाहिजे 10,000 प्लेस मध्ये। तर या चारही पर्यायामध्ये बघा कोणत्या नंबर मध्ये 10,000 प्लेस मध्ये 2 आहे। इथे आहे का 1, हे झाले 1 10 100 1000 10,000। इथे 7 आहे 10,000 प्लेस मध्ये, हा नाही राहणार। हे झाले 100 10 आणि इथे 1000 आणि हा झाला 10,000, इथे 7 आहे, ह्या पण पर्याय योग्य नाही आहे। हे झाले 100 1000 10,000, इथे 10,000 प्लेस मध्ये 8 आहे, हा पर्याय सुद्धा योग्य नाही। इथे पण झाले 100 1000 10,000, इथे 10,000 प्लेस मध्ये 2 आहे, म्हणजे या संख्येतील 2 ची प्लेस व्हॅल्यू झाली 20,000। तर पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय राहील। नंतर दुसरं उदाहरण पाहूया। तत्पूर्वी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, ऑल ची बटन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा। तर बघूया दुसरं उदाहरण, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट 3 इन द नंबर। तर तुम्हाला एक नंबर दिली आहे 13,0,031, कॉमा पुट करा, तर ही झाली 1,30,013। या नंबर मध्ये जो 3 डिजिट आलेला आहे, 3 कुठे आलेला आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे। या 3 च्या प्लेस व्हॅल्यू मधील आपल्याला डिफरन्स फाइंड करायचा आहे। तर हा जो 3 आहे हा कोणत्या प्लेस मध्ये आहे, 1 इथे 10 प्लेस मध्ये आहे हा, आणि हा 3 100 1000 आणि हा आहे 10,000 प्लेस मध्ये। मग 10,000 प्लेस मध्ये जो 3 आहे त्याची प्लेस व्हॅल्यू किती होईल, ती होईल 30,000, आणि 10 प्लेस मध्ये जो 3 आहे त्याची प्लेस व्हॅल्यू होईल 30। आता यांचा जो डिफरन्स आहे तो किती येईल, 0, इथे सबट्रॅक्ट करा, इथे राहिले 2, इथे 10, इथे 9, इथे 10 9 आणि इथे 10 10 - 3 झाले 7 9 9 2, म्हणजे 29,970 ही त्यांच्या प्लेस व्हॅल्यूचा डिफरन्स आहे। तर यामध्ये कोणता पर्याय आहे 29,970, तर पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय राहील। हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने करू शकतो। आपली जी नंबर आहे 13,0,031, यामध्ये 3 जो आहे तो 10 आणि 10,000 प्लेस मध्ये आहे। 10,000 मायनस तुम्ही जर 10 केले तर तुम्हाला मिळतात 9,990। मग यांचा जो प्लेस व्हॅल्यूचा डिफरन्स आहे या 3 च्या, तो 9,990 च्या 3 टाइम्स राहील, म्हणजे याला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करा। सो 3 0 0, 3 9 27, कॅरी 2, 3 9 27 प्लस 2 29, कॅरी 2, 3 9 27 आणि 29, तर 29,970 हे उत्तर आपल्याला मिळेल। नंतर प्रश्न तिसरा बघूया, द सेम डिजिट ऑकर्स इन द बॉक्सेस इन द नंबर। एक नंबर दिलेला आहे आपल्याला 3 4 आणि हे जे 2 डिजिट आहे हे रिकामे ठेवलेले आहे इथे बॉक्स। ओके, इथे कोणता तरी एक सारखा अंक येतो। द डिफरन्स इन द प्लेस व्हॅल्यू ऑफ दो डिजिट इज 5400, म्हणजे या 2 बॉक्स मध्ये जो सारखा डिजिट येतो त्यांच्या प्लेस व्हॅल्यूचा जो डिफरन्स आहे तो आहे 5400। विच डिजिट शुड रिप्लेस द बॉक्सेस, या बॉक्स मध्ये कोणता अंक येईल ते आपल्याला विचारलेलं आहे। आता यासाठी काय करायचं की ही बॉक्सेस कोणत्या प्लेस मध्ये आहे ते बघा। 1 10 ही झाली 100 प्लेस आणि त्याच्यानंतरची झाली 1000 प्लेस, म्हणजे 1000 आणि 100 प्लेसचा आपल्याला डिजिट ओळखायचा आहे आणि तिथे सारखा डिजिट येणार आहे।
तर 1000 प्लेसचे जो डिजिट येईल त्याची प्लेस व्हॅल्यू 1000 टाइम्स राहील आणि 100 प्लेसमध्ये जो डिजिट येईल त्याची प्लेस व्हॅल्यू 100 टाइम्स राहील. या दोघांची सबट्रॅक्शन करा. 1000 मायनस 100 होतात 900. आता इथे जो कोणता डिजिट येईल तो 900 टाइम्स राहील त्याची प्लेस व्हॅल्यू म्हणजे डिफरन्स. या दोघांचा जो डिफरन्स आहे प्लेस व्हॅल्यूचा तो डिफरन्स त्या डिजिटच्या 900 टाइम्स राहते. म्हणजे 900 ला जर तुम्ही या डिजिटने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 5400 मिळतात. मग हा डिजिट शोधण्यासाठी काय करायचं, हा जो डिफरन्स आहे या डिफरन्सला 900 ने डिवाइड करायचं. तर 5400 ला 900 ने डिवाइड करू तर तुम्हाला उत्तर मिळेल 6. म्हणजे या ठिकाणी कोणता अंक राहील, 6 हा अंक राहील. आता याला तुम्ही चेक करू शकता. या 6 ची प्लेस व्हॅल्यू होईल 6000 मायनस या 6 ची प्लेस व्हॅल्यू होईल 600. 6000 मायनस 600 चं उत्तर येते 5400. ठीक आहे. तर यापैकी कोणता पर्याय योग्य आहे, तर पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय राहील. नंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 4. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट्स इन द टेन्स अँड लॅक प्लेसेस इन द नंबर. आता तुम्हाला एक नंबर दिलेले आहे 8 7 6 5 4 1 3 म्हणजे 87,65,413. या नंबर मध्ये टेन्स आणि लॅक प्लेस मध्ये जे डिजिट्स आहेत, टेन्स प्लेस मध्ये कोण आहे, वन्स टेन्स. तर टेन्स प्लेस मध्ये 1 आहे, 100 1000 10000 लॅक आणि लॅक प्लेस मध्ये 7 आहे. तर हे जे डिजिट्स आहेत टेन्स आणि लॅक प्लेस मध्ये यांच्या प्लेस व्हॅल्यूचा डिफरन्स किती हा विचारलेला आहे प्रश्न. त्यासाठी तुम्ही काय कराल, 7 ची प्लेस व्हॅल्यू किती होते, 7 लाख होईल. 1 ची प्लेस व्हॅल्यू किती होईल, 10 होईल. 7 लाख मायनस तुम्ही 10 कराल. ठीक आहे. सो 7 ची प्लेस व्हॅल्यू 7 लाख 1 2 1 2 3. 1 ची प्लेस व्हॅल्यू 10. 7 लाख मधून जर तुम्ही 10 मायनस कराल तर तुम्हाला आन्सर मिळेल 6,99,990. तर ही होईल तुमची सबट्रॅक्शन. तर यापैकी कोणता पर्याय योग्य आहे, 990 कुठे आहे, शेवटी इथे आहे. 6,99,990 हा योग्य पर्याय आहे. जर दोन्ही ठिकाणी सारखा अंक असता तर याच्या प्लेस व्हॅल्यूचा डिफरन्स हा 9 लाख किती टाइम्स असतो ते मी तुम्हाला सांगतो. जर सारखा डिजिट असता तर 7 म्हणजे 1 लाख झाले असते. लॅक प्लेस मधल्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू ही 1 लाख टाइम्स राहते आणि इथे 1 ची प्लेस व्हॅल्यू 10 टाइम्स राहते. तर 1 लाख मायनस 10 करा तर ते होतात 99,990. म्हणजे इथे जो सारखा डिजिट येते त्याच्या प्लेस व्हॅल्यूचा डिफरन्स एवढा राहिला असता, पण तिथे प्लेस व्हॅल्यू म्हणजे जो डिजिट आहे तो सारखा पाहिजे, पण इथे डिजिट सारखा नाही आहे. त्यामुळे आपल्याला इथे सबट्रॅक्शन करून बघावी लागेल. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 5. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट्स 3 अँड 4 इन द नंबर. तुम्हाला एक नंबर दिले आहे 93,487. या नंबर मध्ये बघा 3 आणि 4 चे प्लेस व्हॅल्यूचा प्रॉडक्ट काढायचा आहे, मल्टिप्लिकेशन करायचे आहे. तर 3 कोणत्या प्लेस मध्ये आहे, 1000 प्लेस मध्ये आहे आणि 4 100 प्लेस मध्ये आहे. तर या जो 3 आहे 1000 प्लेस मध्ये याची प्लेस व्हॅल्यू किती होईल, 3 होईल 3000 आणि 4 ची प्लेस व्हॅल्यू किती होईल 400. या दोघांचा प्रॉडक्ट करा म्हणजे मल्टिप्लिकेशन करा. 3 4 जा 12 होईल आणि इथे जेवढे झिरो आहेत तेवढे याच्या समोर लिहायचे. इथे 3 झिरो आहे, इथे 2 म्हणजे एकूण 5 झिरोज. तर 1 2 3 4 5 कॉमा पुट करा. तर आन्सर आलं 1,20,000 सॉरी इथे नाही पाहिजे कॉमा, इथे पाहिजे. तर आन्सर आलं 1 10 100 1000 10,000 लाख 10 लाख म्हणजे 12 लाख. त्याच्यामध्ये 12 लाख कोणता ऑप्शन आहे, तर पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय राहील. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 6. If the number 6 asterisk mark 54 asterisk mark 3 the same digit occurs in the place of this mark, याला म्हणतात asterisk mark. If the difference between their place values is 39,960, which digit should replace asterisk mark? आपल्याला एक नंबर दिली आहे 6 asterisk mark 5 4 asterisk mark 3. इथे जे asterisk mark आहे इथे सारखा डिजिट येतो. मग या डिजिटचा जो प्लेस व्हॅल्यू आहे यांच्या प्लेस व्हॅल्यूचा डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे 39,960. तर तुम्हाला प्रश्न दिला आहे की या ॲस्टेरिक्स मार्कच्या ठिकाणी कोणता अंक येईल. मग तुम्ही काय प्रत्येक एक एक अंक घेऊन थोडी पाहणार आहे यामध्ये. तसं पाहिलं तर आन्सर येईल तुमचं बरोबर, परंतु त्यामध्ये बराच वेळ लागेल.
मग याची ट्रिक आहे. अशा संदर्भित जे काही प्रश्न आहेत त्याविषयी मी एक सेपरेट व्हिडिओ बनविलेला आहे, ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर इथे काय रिलेशन असते, पहिला ॲस्टेरिक मार्क हा कोणत्या प्लेसमध्ये आहे, टेन्स प्लेसमध्ये आहे. दुसरा ॲस्टेरिक मार्क हा वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000. तर दुसरा ॲस्टेरिक मार्क हा 10,000 प्लेसमध्ये आहे. आता 10,000 ची प्लेस व्हॅल्यू ही 10,000 तो जे डिजिट आहे त्याच्या 10,000 टाइम्स राहील. टेन्स प्लेस मधली 10 च्या टाइम्स राहील. 10,000 मायनस 10 करा 9,990. म्हणजे यांच्या प्लेस व्हॅल्यूचा जो डिफरन्स आहे तो या डिजिटच्या 9,990 टाइम्स राहतो. म्हणजे 9,990 ला तुम्ही जर मल्टिप्लाय केलं या ॲस्टेरिक मार्क मध्ये जो डिजिट येईल त्याने, तर तुम्हाला उत्तर मिळेल 39,960. मग यासाठी आपल्याला हा जर ॲस्टेरिक मार्क काढायचा तर काय करायचं, जो डिफरन्स आहे त्याला 9,990 ने डिवाइड करायचं. तर 39,960 ला 9,990 ने जर तुम्ही डिवाइड केलं तर 0 0 कॅन्सल झालं इक्वल टू. आता याची डिव्हिजन करून पाहण्याची सुद्धा गरज नाही. काय करायचं, इथे युनिट प्लेस मध्ये 9 आहे, इथे युनिट प्लेस मध्ये 6 आहे. तर 9 च्या टेबल मध्ये 6 येते का पहा. 9 6 जा 54, तिथे 4 येईल. 9 3 जा 27, युनिट प्लेस मध्ये 7 राहील. 9 5 जा 45, युनिट प्लेस मध्ये 5 राहील. 9 4 जा 36, युनिट प्लेस मध्ये 6 येते. म्हणजे याने जर याला डिवाइड केला तर आन्सर येईल 4. तर यापैकी कोणता पर्याय आहे, यापैकी पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे. म्हणजे 10,000 प्लेस मध्ये 4 येईल. आता हे आपण चेक करून पाहू शकतो. 4 जर इथे आला त्याची प्लेस व्हॅल्यू झाली 40,000 मायनस टेन्स प्लेस मध्ये 4 आला तर त्याची प्लेस झाली 40. आता 40,000 मायनस 40 करा तर तुम्हाला उत्तर मिळेल 39,960. म्हणजे आपण जो उत्तर काढलेला आहे ते अगदी बरोबर आहे. आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 7. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट्स हॅव्हिंग द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट प्लेस व्हॅल्यूज इन द नंबर दिस. तुम्हाला एक नंबर दिले आहे 24,785. यामध्ये ज्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू सगळ्यात कमी आहे आणि ज्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे त्यांच्या प्लेस व्हॅल्यूचा तुम्हाला इथे विचारलेला आहे प्रॉडक्ट. ठीक आहे. मग सगळ्यात कमी प्लेस व्हॅल्यू कोणाची असते, युनिट प्लेस मध्ये जो डिजिट असतो त्याची प्लेस व्हॅल्यू सगळ्यात कमी असते. मग राईट कडून लेफ्ट कडे तुम्ही जसं जाल शेवटचा डिजिट बघा इथे कोणत्या प्लेस मध्ये आहे. शेवटचा डिजिट ज्या प्लेसवर असतो त्याची प्लेस व्हॅल्यू सर्वात जास्त असते. तर हा झाला वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000. म्हणजे सर्वात कमी प्लेस व्हॅल्यू इथे युनिट प्लेसची झाली आणि सर्वात जास्त प्लेस व्हॅल्यू ही 10,000 प्लेसची झाली या नंबरसाठी. तर इथे या दोघांच्या प्लेस व्हॅल्यूचा प्रॉडक्ट करायचा आहे. मग इथे 2 ची प्लेस व्हॅल्यू किती आली आपली, तर 10,000 प्लेस आहे म्हणजे प्लेस व्हॅल्यू झाली 20,000. 5 ची प्लेस व्हॅल्यू झाली 5. या दोघांचा प्रॉडक्ट करा. 2 5 जा होता 10. इथे 4 0 आहे, 4 0 लावा. 1 2 3 4 डेसिमल पॉइंट पुट करा तर आन्सर आला 1 लाख. तर यापैकी कोणता पर्याय, तर पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय राहील. आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 8. इन द नंबर, या एक नंबर दिलेला तुम्हाला 948,527, 9,48,527. या नंबर मध्ये व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट्स 2 4 अँड 9. या नंबर मध्ये 2 4 आणि 9 यांच्या प्लेस व्हॅल्यूची सम किती येते ते विचारलं आहे, ऍडिशन. आता इथे बघा 2 कोणत्या प्लेस मध्ये आहे, इथे टेन्स प्लेस मध्ये. 4 कोणत्या प्लेस मध्ये आहे, वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000 प्लेस मध्ये आहे. आणि 9 कोणत्या प्लेस मध्ये आहे, लाख प्लेस मध्ये. तर 9 ची प्लेस व्हॅल्यू झाली 9 लाख. ठीक आहे, 9 लाख झाली 9 ची प्लेस व्हॅल्यू. 4 10,000 प्लेस मध्ये आहे त्याची प्लेस व्हॅल्यू झाली 40,000. आणि 2 हा टेन्स प्लेस मध्ये आहे त्याची प्लेस व्हॅल्यू झाली 20. याची करायची आहे आपल्याला ऍडिशन 0 2 0 0 4 आणि 9. तर आन्सर आला 9,40,020. तर यापैकी कोणता पर्याय आहे, तर पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय राहील. आता बघूया प्रश्न क्रमांक 9. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यू अँड द फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 8 इन द नंबर. तुम्हाला एक नंबर दिलेला आहे 6,78,425. यामध्ये जो डिजिट 8 आलेला आहे याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यूचा आपल्याला प्रॉडक्ट विचारलेला आहे. आता डिजिट 8 कोणत्या प्लेस मध्ये आहे, 1 10 100 आणि 1000 प्लेस मध्ये.
म्हणजे 8 ची जी प्लेस व्हॅल्यू होईल ती होईल 8000. ठीक आहे. आणि फेस व्हॅल्यू जी आहे प्रत्येक डिजिटची फेस व्हॅल्यू तीच असते म्हणजे 8 होईल. या दोघांचा आपल्याला प्रॉडक्ट करायचा आहे. 8 8 जा 64, 3 झिरो लावून द्या म्हणजे आन्सर आला 64,000. तर यापैकी कोणता पर्याय आहे? तर पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय राहील. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 10. हा आपला या एक्सरसाइज मधील शेवटचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न 2017 मध्ये स्कॉलरशिप मध्ये विचारलेला होता. बाय हाऊ मच इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 4 इन द नंबर. तुम्हाला एक नंबर दिलेला आहे इथे 40, 56, 784. यामध्ये जो डिजिट 4 आलेला आहे याच्या प्लेस व्हॅल्यूची जी सम आहे ती इज ग्रेटर दॅन द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 5. या संख्येमध्ये 5 जो आलेला आहे त्याच्या प्लेस व्हॅल्यू पेक्षा कितीने मोठी आहे. तर आधी आपल्याला जो 4 आहे त्याच्या प्लेस व्हॅल्यूची सम करावी लागेल. इथे जो 4 आहे हा वन्स प्लेस मध्ये आहे आणि हा जो 4 आहे वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख प्लेस मध्ये आहे. ठीक आहे. मग 4 ची प्लेस व्हॅल्यू झाली 40 लाख आणि हे 4 म्हणजे 40 लाख 4. हे कसं लिहू आपण? 40120004 ही झाली ऍडिशन. 40 लाख प्लस 4 म्हणजे ही झाली. यासाठी काय करायचं? इझी उपाय आहे. हे जे एवढे डिजिट आहे ते 0 घेऊन घ्यायचे. ठीक आहे. आता जो 5 आहे हा 5 कोणत्या प्लेस मध्ये आहे? 1, 10, 100, 1000, 10,000 प्लेस मध्ये. ठीक आहे. म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू झाली 50,000. 2 3. आता तुम्हाला काय विचारलं आहे की ही जी आहे ही याच्यापेक्षा कितीने मोठी आहे. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? यामधून याला मायनस करावं लागेल. मग आपण ही नंबर याच्या खाली लिहू. ठीक आहे. इथे 0 0 0 0 5. सबट्रॅक्शन करू. इथे 4 - 0 4. आता इथे मायनस करण्यासाठी इथे घेऊ 3. इथे झाले 10, इथे 9, इथे 10 आणि इथे होईल 10. 10 - 5 करा. इथे राहिले 0 0 0. 10 - 5 5. 9 ॲज इट इज आणि 3 कॉमा पुट करा. तर 39,50,004 ही झाली. म्हणजे ही जी ॲडिशन आली ती पहिली 4 च्या प्लेस व्हॅल्यूची सम ही 5 च्या प्लेस व्हॅल्यू पेक्षा एवढ्याने मोठी राहील. यापैकी कोणता पर्याय आहे? 39,50,004. तर यापैकी पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय राहील.